हाय एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ रितू मॉमी. डे 2 आहे आज आणि हा जो मी व्हिडिओमध्ये दाखवलेला पार्ट आहे तो किचनचा तो मी आज क्लीन करणार आहे. तर क्लीन करायचंच आहे म्हणून मी सगळं सामान जे आहे ते खाली काढून घेतलं, कारण मला इथे सगळं जी धूळ वगैरे आहे ती पण नीटली क्लीन करायची आहे आणि बरोबरच त्याच्यावरती पाणी वगैरे पडणार म्हणून मी ते सगळं खाली काढून ठेवलं. आणि माझ्या किचनमध्ये फक्त एक भिंत सोडली ना तर पूर्ण किचनमध्ये अशा टाईल्सच लागलेले आहेत, ज्याच्यावरती खूप सगळी धूळ आणि चिकट वाफ वगैरे हे सगळं जमा होतं आणि मग जास्तच खराब होतात या टाईल. आणि हा जो पार्ट आहे तो गॅसच्या इथला आहे. तिथे मी गॅस ठेवते त्यामुळे इथे तर खूप सगळे चिकट व धूळ वगैरे येते, त्यामुळे हा सगळ्यात जास्त खराब होणारा भाग आहे. तिथेही सारखं वारंवार क्लीन करावं लागतं, नाही तर खूप सगळी धूळ वगैरे येते तिथे जमा होते आणि मग ती चिकट होते. विंडो तर इतकी खराब झाली होती ना, विंडोला मी कितीतरी वेळा पाणी टाकलं, त्यानंतर त्याला स्क्रब केलं आणि तेव्हा ती कुठेतरी विंडो थोडीशी चमकायला लागली. त्यानंतर मग मी विंडो वगैरे सगळंच क्लीन करून घेतलं. आज मी माझ्या भाचीला पण माझ्याकडे बोलवून घेतलेलं आहे. भाची म्हणजेच अंकिता, जिला तुम्ही आधी माझ्या काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं असणार आहे. तर आम्ही एका ठिकाणी जाणार होतो, ते एक देवस्थान आहे आणि त्यामुळेच मी तिला पण इकडं बोलवून घेतलं होतं. तिला सुट्ट्या लागल्या होता म्हणून तिला म्हटलं तू पण चल आमच्यासोबत, तर तीही यायला तयार झाली. त्यामुळे आता इथं ती आलेली आहे आणि सोबत आता कुठे जाणार आहोत आम्ही हे मी मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करण्याचं. आणि डे 3 मला हे सगळं दाखवण्यासाठी उशीर होणार आहे आणि डे 3ला मला एवढी सगळी क्लिनिंग करणं वगैरे अजिबातच पॉसिबल होणार नाही आहे, कारण डे 3 हा आमचा बाहेर जाणार आहे. म्हणून मला एकटीला काम करायला खूप जास्त बोर होत होतं, म्हणून मी इकडे बॉलिवूडचे जे सॉन्ग आहेत ते लावले आणि ते ऐकत ऐकत माझं काम कधी फास्ट झालं मलाही समजलं नाही. किचनमध्ये पूर्ण टाईल्सच लागले असल्यामुळे आणि पूर्ण भिंती या टाईल्सच्याच असल्यामुळे तो त्याची क्लिनिंग करता करता माझा खूप हात पेन व्हायला लागला होता. एवढं सगळं हाताने घसघस घासून काढल्यानंतर माझा हात खूप जास्त पेन व्हायला लागला होता आणि त्यानंतर मी क्लिनिंग थांबवली, कारण मला संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा होता. उद्या सकाळी उठून परत मला टिफिन पण बनवायचा होता ऋतूचा, त्याच्यामुळे मी हे सगळं थांबवलं. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.